जालन्याच्या भोकरदन विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यावरील गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। भाजप नेते रावसाहेब दानवे, महायुतीचे उमेदवार संतोष दानवेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप आहे। भोकरदनच्या दगडवाडी गावातील कॉर्नर बैठक संपवून परतताना ही घटना घडलेली आहे। भोकरदन पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे। कॉर्नर बैठक होती, त्या बैठक संपल्यानंतर आम्ही तिथून परत दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघालो असता तिथे काही गाव गुंडांनी आमच्या उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर दगडफेक केली। योगायोगानं अण्णाची गाडी पुढे सरकली आणि माझी गाडी त्यांच्या मागं असल्यामुळं माझ्या गाडीवर त्यांनी दगड फेकले आणि त्यामध्ये मला एक असा जवळपास 2 किलोचा दगड माझ्या या डाव्या खांद्याला लागला। याला कदाचित जर हा दगड माझ्या खांद्याच्या वर 4 इंच जर वर लागला असता तर माझा तिथं एखाद्या वेळेस मृत्यूसुद्धा झाला असता। मी नशिबान माझं बलवत्तर म्हणून मी तिथं वाचलो, पण अशा या गावगुंडांना याची सजा मिळाली पाहिजे। भाषणातून आम्ही सांगितलं की गुंडगिरी, दादागिरी, हुकुमशाही ही महामानवानं जी घटना आपल्याला दिलेली त्या घटनेला धरून आता लोकशाही आपल्याला अंमलात आणायची आहे। हे ऐकल्याच्या नंतर काही गुंड भारतीय जनता पार्टीचे म्हणजे संतोष दानवे, आशाबाई पांडेचे आणि रावसाहेब दानवेचे यांनी ठरून दगडफेक करण्याचं काम केलं। आमची गाडी पुढे असल्यामुळं आणि आम्हाला कळालं, नवनाथराव म्हणले आपल्या गाडीवर ते नक्की हमला करणार आहे, त्यामुळं गाडी तेवढी फास्ट घेतली आणि मागच्या गाडीवर दगडफेक त्यांनी केलेली आहे।